कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग तालुक्यातील साळाव आणि ताडगावमधील विहिरीत काही व्यक्तींनी संशयास्पद काहीतरी टाकलं। त्यामुळे सुरुवातीला गावकऱ्यांना विष टाकल्याचा संशय आला आणि हे प्रकरण पोलिसांकडे गेलं। मुरुडमधील साळाव, ताडगाव आणि चोरडे गावातील सार्वजनिक विहिरीत कोणीतरी काही वस्तू टाकतोय असं ग्रामस्थांनी पाहिलं। त्याचप्रमाणे ताडगावमध्ये देखील एक महिला आणि पुरुष विहिरीत काहीतरी टाकत आहेत असं दिसलं। त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना थांबवून या संदर्भात विचारणा केली। संशयास्पद गोष्ट आढळल्यानं हे प्रकरण नंतर रायगड येथील रेवदंडा पोलीस ठाण्यात गेलं आणि यात अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याचं समोर आलंय। दरम्यान रविवारी रात्री 9:15च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता। खान दंपत्याला सोमवारी मुरुड येथील न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी ग्रामस्थांसोबत जाऊन विहिरीची पाहणी केली। विहिरीमध्ये भोंदूबाबाच्या सांगण्यावरून टाकलेल्या विटा बाहेर काढण्यात आल्यात। पुढे असा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी केलंय। काही दिवसापूर्वी मुरुड तालुक्यातल्या साळावपासून तळेखारपर्यंत असलेल्या ज्या रस्त्यालगतच्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये एका मुस्लिम दाम्पत्याने तंत्रमंत्र विद्येच्या आधारे काही विटा ज्या आहेत त्या विटा विहिरीमध्ये टाकल्या। युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा असंतोष त्या निमित्ताने निर्माण झाला होता। खूप मोठ्या प्रमाणावरचे गैरसमज निर्माण झाले होते आणि त्या सगळ्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवरती या मुस्लिम दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून संपूर्ण त्या विभागातली जनता जी आहे ती जनता रस्त्यावरती उतरली होती। मी सुद्धा त्या ठिकाणी या लोकांच्या बरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पोलीस यंत्रणेने अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन ज्या पद्धतीने लोकांची मागणी होती त्या पद्धतीने त्या दोन्ही मुस्लिम दाम्पत्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। आमची मागणी अशी होती की त्या मुस्लिम दाम्पत्याने ज्या कोणी तांत्रिक मांत्रिकाकडून कुठल्या बाबाकडून तो सल्ला घेतला होता आणि त्या विटा मंत्रावून विहिरींमध्ये टाकल्या होत्या त्या विटा टाकणाऱ्या किंवा तो सल्ला देणारा मांत्रिक जो आहे त्याला सुद्धा ताब्यात घ्यावं, त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा। आज या तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि गेले 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये हे तीनही आरोपी हे त्या ठिकाणी आहेत। लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपण त्या विहिरीतलं पाणी प्यावं की पिऊ नये ही सुद्धा शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली होती। मी स्वतःहून त्या विहिरीची पाहणी केली। त्या विहिरीमध्ये पंपाच्या साहाय्याने त्या सगळ्या विहिरी या उपसून काढल्या। त्याच्यातली घाण असेल, त्याच्यामध्ये टाकलेल्या विटा असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विहिरीतून बाहेर काढल्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या। आज या विभागामध्ये पाण्याची जी दुरावस्था विहिरींचं पाणी उपसल्यामुळे निर्माण झाली होती त्या ठिकाणी सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करून लोकांना तात्पुरत्या स्वरूप का होईना पण दिलासा देण्याचं काम हे निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनीच मिळून केलं।